पडलेत म्हणून मी आतापर्यंत नव्हत्या काही केल्या, परंतु प्रत्येक त्यांची लबाडी. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण शहराच्या अगदी मध्यभागी दाट लोकवस्तीच्या भागात असलेले किंमत ज्वेलर्स हे दुकान मध्यरात्री चोरट्यांनी फोडले. 70 किलो चांदी, 1 तोळा सोने व 1 लाख रुपये रोकड असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गुरुवारी 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी केलेला चोरीचा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. चाकण शहरातील मुख्य बाजारपेठेत झालेल्या या चोरीने सराफी व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. रात्री उशिरापर्यंत याबाबतची तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. चाकण शहरातील महात्मा फुले चौकाच्या जवळील भागात असलेले किंमत ज्वेलर्स हे ज्वेलरीचे दुकान आहे. दुकानाला बाहेरून लोखंडी दरवाजा तर आतून देखील सरकता लोखंडी स्लायडिंग दरवाजा आहे. या दुकानाला कुलूप लावले होते. नेहमीप्रमाणे दुकान रात्री बंद करून दुकान मालक गेले. दरम्यान रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानातील लोखंडी दरवाजाच्या कड्या आणि शटर गॅस कटरच्या सहाय्याने तोडून दुकानामध्ये प्रवेश केला. दुकानातील सर्व ठिकाणी शोध घेऊन ठेवलेले 1 तोळा सोने, 70 किलो चांदी आणि 1 लाखांची रोकड असा लाखो रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले. चाकण उत्तर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध सुरू केला आहे. सीसीटीव्हीमध्ये 3 चोरटे दुकानात शिरल्याचे दिसत असून त्यांचे आणखी कुणी साथीदार बाहेर होते का याचा तपास सुरू आहे. चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्यासह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तत्काळ भेट देऊन तपास सुरू केला आहे. आळंदी परिसरातील चऱ्होली खुर्द येथील IGW कंपनीमधील एका झाडावर 9 फुटी अजगर आढळून आले. एवढे महाकाय अजगर आढळल्यानं कंपनीने वन विभाग आणि सर्पमित्र यांना कळवले. वन विभागाचे भाऊसाहेब इंदलकर आणि सर्पमित्र वन्यजीव रक्षक आकाश सूर्यवंशी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. झाडावरील अजगरास अत्यंत शिताफीने आणि सुरक्षेची काळजी घेऊन खाली घेण्यात आले. वन विभागाच्या सूचनांनुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण घाट येथील रोटाई तळ्याच्या परिसरात त्याला सोडण्यात आले आहे. चाकण MIDC परिसरात दक्षिण महाळुंगे पोलीस स्टेशन हद्दीत MD मेफेट्रॉन विक्री करणाऱ्या 3 आरोपींकडून 166.54 ग्रॅम MD तसेच 3 मोबाईल, 1 मोटार असा तब्बल 13,86,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या घटनेत शिशुपाल धनाराम चौधरी वय 25, रामतीन भवरलाल चौधरी वय 24, दोघेही सध्या राहणार खालुंबरे, मूळ राहणार राजस्थान व परवीन चौधरी वय 22, सध्या राहणार वडगाव मावळ यांना अटक करण्यात आली आहे. चाकण MIDC परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना एका मोपेड गाडीवरील इसमांचा संशय आल्यानं त्यांना दक्षिण महाळुंगे पोलीस स्टेशन हद्दीत खालुंबरे तालुका खेड येथे जोपादेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अडवण्यात आले. त्यावेळी त्यांच्याकडे MD हा अंमली पदार्थ मिळून आला आहे. याबाबतचा अधिक तपास दक्षिण महाळुंगे पोलीस करत आहेत. राजगुरुनगर शहरात वाडा रस्त्यावर सातकर स्थळ परिसरातील करंडे वस्तीमध्ये चक्क पती पत्नी घरात असताना गुरुवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी दरवाजा तोडून बेडरूम मधील लॉकर तोडून 3.5 तोळेचे दागिने लंपास केले आहेत. याबाबत शहरातील वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर शरद धानोरे यांनी खेड पोलीस स्टेशनला चोरीची फिर्याद दाखल केली आहे. पहाटे पती पत्नीला नेहमीप्रमाणे जाग आल्यानंतर अस्ताव्यस्त पडलेले साहित्य पाहिल्यानंतर चोरी झाल्याचे समोर आले आहे. या घटनेत दाम्पत्याचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. चोरट्यांनी 2,10,000 किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केलाय. त्यामुळे खेड पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत. खेड तालुक्यातील येलवाडी येथील रोहित्र गुरुवारी रात्री जळाले. वाढत्या विजेच्या मागणीमुळे डीपीवर ताण येऊन वारंवार अशा घटना घडत असल्याचे स्थानिकांनी व्हिडिओ पाठवून कळवले आहे. चाकण शहराच्या मध्यवर्ती भागात गॅस रिफिलिंग करणाऱ्या एका धंद्यावर पोलिसांनी कारवाई करून एकावर गुन्हा दाखल केला आहे.
चाकण मार्केट यार्ड जवळील शिवतेज गॅस रिपेअरिंग या दुकानामध्ये जीवितास धोका होईल अशा पद्धतीने विनापरवाना बेकायदेशीररित्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या मोठ्या टाकीतून काढून छोट्या 5 किलो वजनाच्या टाकीमध्ये नोझलच्या सहाय्यानं धोकादायकरित्या भरला जात असल्याची माहिती महसूल विभागाने पोलिसांना दिली। त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणाहून मीनानाथ किसन कराड, सध्या राहणार चाकण, मूळ राहणार सिडको नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। सदर ठिकाणाहून पोलिसांनी गॅस सिलेंडरच्या टाक्या, रिफिलिंग करण्यासाठीचे नोझल, इलेक्ट्रिक वजन काटा असा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी महादेव अर्जुना कुंभार वय 40 पुरवठा निरीक्षक अधिकारी तहसील कार्यालय खेड यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। राज्य शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2026 तसेच जलदिंडी कार्यक्रमांतर्गत गोदा ते नर्मदा जलयात्रा 2026 हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे। या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर कडधे येथील शासकीय विश्रामगृह येथे जलसंवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात पवित्र भामा व भीमा नदीच्या जलाने भरलेले कलश आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते पूजन करून ते जलयात्रेत पाठवण्यात आले आहेत। यावेळी चासकमान पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन जाधवर यांच्याकडे कलश विधिवत सुपूर्द करण्यात आले। यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी व जलसंपदा विभागातील क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते। एका मंगल कार्यालयात सुरू असलेल्या लग्न समारंभात वधू-वरांच्या जवळून पैशांची पिशवी लंपास करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। वधू-वरांच्या वतीने पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे। लग्नाच्या वेळी स्टेजवर फोटो काढण्यासाठी गर्दी झाली होती। या गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने पैशांची पिशवी चोरली। खेड तालुक्यातील काळूस कौटकरवाडी ते चाकण या अडवण्यात आलेल्या रस्त्याची पाहणी तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी केली आहे। तालुक्यातील सर्व पूर्वपार वहिवाट रस्ते तक्रारी निकाली काढण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून रस्ते खुले करण्यात येत आहेत। कौटकरवाडी रस्ता गेले वर्षभर वादात असल्याने शेतकरी व महिला वर्गाची मोठी अडचण निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर तहसीलदार बेडसे यांनी आज पाहणी करत लवकरच कायदेशीर सुनावणी घेऊन उचित आदेश पारित करण्यात येतील असे आश्वासन दिले। आळंदी नगर परिषदेकडून अन्न कचरा व्यवस्थापनासाठी शाश्वत उपाययोजनेचा विचार सुरू केलाय। डेक्कन एज्युकेशन सोसायटी व पुणे विद्यापीठातील प्रतिनिधींसोबत पालिकेची बैठक आयोजित करण्यात आली। सदर बैठकीदरम्यान घरगुती स्तरावर निर्माण होणारे उरलेले शाकाहारी अन्न व जैविक किचन कचरा स्वतंत्रपणे संकलित करून ते जवळील गोशाळा व पशुपालन केंद्रांना खाद्य म्हणून उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। आळंदी शहरात गावठाण परिसरात घंटागाडी न आल्याने नागरिकांना घरात कचरा तसा साठवून ठेवावा लागत आहे। या संबंधित फोटो आळंदीतील एका सोशल मीडिया ग्रुपवर व्हायरल झाले असून नगर परिषदेच्या आरोग्य विभागावर टीका केली आहे। गेल्या महिन्याभरापासून गावठाण परिसरात अनियमितपणे घंटागाडी येत आहे। तसेच कधी घंटागाडी आली तरी जनजागृतीपर गीत न लावता येत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत। राष्ट्रीय पातळीवरील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या शिखर परिषदेत राजगुरुनगर सहकारी बँकेच्या संचालिका विजया शिंदे यांना 2026 मधील बेस्ट वुमन लीडर ऑफ द इयर या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले। रेडीमेड खाद्यपदार्थांना बाजारात मोठी मागणी असते। कुरडई, पापडी, बटाट्याचा किस, वेफर्स, चकल्या, उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढल्याने या घरगुती व्यवसायातून महिलांना रोजगाराच्या संधी मिळू लागल्यात। तर शेतीच्या कामातून उसंत मिळाल्यानंतर अनेक महिला सध्या खारवडे, सांडगे, कुरडई, पापडी, बटाट्याचा किस, पापड तयार करण्याच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे। खेड तालुक्याचे सातकरवाडीचे रहिवासी कोल्हापूर महानगरपालिकेत अग्निशमन दलाचे कर्मचारी भगवान शिंगाडे यांचा राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक प्राप्त केल्याबद्दल मुंबई येथे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। राजगुरुनगर येथील सार्वजनिक वाचनालयात जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। त्याचे उद्घाटन डीवायएसपी अमोल मांडवे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी प्रमोद गाणू, राजेंद्र सुतार आदींसह मोठ्या संख्येने वाचक उपस्थित होते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य जयंती सोहळा कडाचीवाडी बापदेव वस्ती तालुका खेड येथे साजरा होणार आहे। यानिमित्त भीमगीतांचा कार्यक्रम तसेच मिरवणूक व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। या जयंती सोहळ्यासाठी खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याचं आयोजकांनी सांगितले।
खेड तालुक्यात मंजूर होत असलेल्या विकास कामांच्या अनुषंगाने खूप मोठ्या प्रमाणावर श्रेयवाद सुरू आहे. मंजूर होत असलेली विकास कामे आम्हीच मंजूर केल्याचे दावे केले जात आहेत. महावितरणाची लाखो रुपयांची कामे आमच्याच माध्यमातून झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खेड तालुक्यातील पदाधिकारी यांनी केलाय. याबाबतच्या पोस्ट सोशल माध्यमात मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात आल्यात. याबाबत महावितरणाच्या कार्यालयात कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर मात्र सर्वच मंजूर विकास कामे विद्यमान आमदार बाबाजी काळे यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या पत्रानुसार मंजूर झाल्याची बाब समोर आली आहे. आमदार श्री बाबाजी रामचंद्र काळे यांचे पत्र जावा क्रमांक 25 BRK/01/2026 दिनांक 4/1/26. आमदार श्री बाबाजी रामचंद्र काळे यांचे पत्र जावा क्रमांक 211 BRK/203/2025. खेड तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना जनगणनेच्या कामातून वगळावे अशी मागणी संघटनेच्या वतीने आमदार बाबाजी काळे यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी आमदार काळे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन या सेविकांना संबंधित कामातून वगळावे अशी मागणी केली आहे. नाही पण फक्त खेड तालुक्यातच काढली का? ऐका ना, लोकप्रतिनिधी म्हणून माझं म्हणण्यापेक्षा सूचना म्हणा. खेड तालुक्यातल्या अंगणवाडी सेविकांनी करोनाच्या कालावधीत गरज पडली त्यावेळेस मनापासून काम केलं. आशा वर्करांनी काम केलेलं आहे. कमी मानधनामध्ये ते आपल्या तालुक्यामध्ये सेवा करतात. शेतकरी कुटुंबातले आहेत, कमी शिक्षणामधले आहेत. जनगणनेचा जो प्रस्ताव भरायचा आहे तो त्या भरू शकत नाही आहेत. चांगल्या गोष्टीला त्यांचं सहकार्य आहेच, परंतु आत्ता जर त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की आमच्यावर हे जनगणनेचा विषय नको आहे, तर तुम्ही माझ्या वतीनं मी पत्र पण देतो. सगळ्या अंगणवाडी सेविकांची ऑर्डर रद्द करा. मी माझं पत्र देतो, तुम्ही वरिष्ठांना कळवा तेवढं. फार म्हणण्यापेक्षा स्वेच्छेने जर काही करत असतील महिला तर त्या कळवतील. त्यांची जी संघटना आहे त्यांच्या माध्यमातून स्वेच्छेने काही महिलांना जर करायचं असेल तर तसं करा. इतर विभागातले काही थोडे लोक घ्या. तरी मदत आम्हाला ऑनलाईन कामं भरपूर आहेत. पगार तुटून जाईल आम्हाला आमची दखल त्याच्यामध्ये जवळजवळ 43 प्रश्न आहेत. ते 43 प्रश्न कसे सोडवणार ऑनलाईन? आणि मोबाईल सगळ्यांकडे शाळेचे मोबाईल आहेत, त्याच्यात ॲप डाउनलोड पण करू शकत नाही. हे समजण्यासारखं नाही. कोणी 7वी शिकले, कोणी 10वी शिकले. आता जरी तरुण बघा असं आम्हाला आमचं पोषण ट्रॅकर भरतानाच इतका त्रास होतोय की राज्य शासनाने चाकण येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्यास हिरवा कंदील दिला. याबाबतची अधिकृत अधिसूचनाही प्रसिद्ध होत आहे. मात्र चाकणऐवजी कडूस येथे अप्पर तहसील कार्यालय करावे असे पत्र शिवसेना उभाटा आमदार बाबाजी काळे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले असल्याचा दावा करत त्यांनी चाकणच्या कार्यालयाला विरोध केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट, माजी आमदार दिलीप मोहिते व त्यांच्या कट्टर समर्थक असलेल्या राष्ट्रवादीसह वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांनी केलाय. सोशल माध्यमातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार काळे यांच्यावर जोरदार चिखलफेक सुरू केली आहे. याबाबत आमदार बाबाजी काळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की अप्पर तहसील चाकण कार्यालय निर्माण करण्यासाठी मी आमदार झाल्यापासून सातत्याने पाठपुरावा करत आहे. विधानसभेत देखील याबाबत तारांकित प्रश्न आणि सर्व प्रशासकीय कार्यालय जागेसाठी गट नंबर 2493 जमिनीबाबत लक्षवेधी सूचना केली होती. तसेच करंज विहिरी मंडळ भाग चाकण अप्पर तहसील अंतर्गत समाविष्ट करून सुधारित प्रस्ताव शासनात सादर केलाय. त्याबाबत अधिसूचना लवकरच जारी होणार आहे. कडूस येथे देखील अधिकचे अप्पर तहसील कार्यालय असावे अशी अधिकची मागणी केली होती. मात्र त्याचा विपर्यास करून चाकण अप्पर तहसील कार्यालयाचे देखील श्रेय घेण्यासाठी घाणेरडे राजकारण सुरू असल्याचे आमदार काळे यांनी सांगितले. काल आपल्या खेड तालुक्याचे माजी आमदार चाकण या ठिकाणी काही कामानिमित्त त्या ठिकाणी भाषण करत होते आणि चाकणकरांची दिशाभूल करण्याचं काम त्या भाषणातून त्यांनी केलं. मी आमदार होण्यापूर्वी खेड तालुक्यातून पहिल्यांदा निलेश कड यांनी चाकणला अप्पर तहसील कार्यालय व्हावं म्हणजे कामकाज कमी होईल, कामकाजाचा भार खेडच्या तहसीलवर राहणार नाही म्हणून एक मागणी केली होती. आणि त्या दरम्यानच ती मागणी शासन दरबारी प्रस्तावित असताना तत्कालीन तहसीलदार ज्योती देवरे यांनी सुद्धा एक प्रस्ताव या ठिकाणी कडूचा पाठवला होता. दोन्ही प्रस्तावाची त्या ठिकाणी मी माहिती घेतली तर एक प्रस्ताव कडूचा जर खेड तालुक्यामध्ये आदिवासी भाग मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि कडूस हे मोठं गाव आहे, त्याला सगळीकडून कनेक्टिव्हिटी आहे आणि राजगुरुनगरला यायला वरून लोकांना अंतर जास्त आहे, चाकणला यायला सुद्धा आदिवासी भागाच्या लोकांना अंतर जास्त आहे. म्हणून एक शहरी भागात आणि एक ग्रामीण भागात व्हावं असं
त्या प्रस्तावाच्या माध्यमातून तो निकषामध्ये कडूचा प्रस्ताव बसत होता. परंतु तत्पूर्वी मी आमदार झाल्याच्या नंतर चाकण तहसील कार्यालयाचं त्या ठिकाणी तारांकित प्रश्न 23 जानेवारीला चाकणचं कार्यालय व्हावं म्हणून त्या ठिकाणी अधिवेशनात तारांकित प्रश्न केला आहे आणि त्या आधारे 13 मार्च 2025ला मी पत्र दिलं. त्यामध्ये चाकणच्या अप्पर तहसीलला एक कमी होती, त्यामध्ये करंजविरेचं आपलं मंडल त्यामध्ये ॲड करावं, तसं ॲड पण केलं आणि मग दोन्ही प्रस्ताव त्या ठिकाणी शासनाला गेल्याच्या नंतर त्या नागपूर अधिवेशनातसुद्धा अप्पर तहसीलबाबत मी प्रश्न विचारला आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी मी जर कडूचा मेरिटमध्ये बसत असेल तर त्या ठिकाणी माझं संबंधित मंत्री महोदय आणि कलेक्टर साहेबांकडं की खेडला दोन्ही अप्पर तहसील व्हावेत अशी माझी मागणी होती आणि मग त्या अनुषंगानं या बाबतीत चाकणची अधिसूचनासुद्धा 20/4/2026ला या ठिकाणी झालेली आहे. याची आपल्या बारामती अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि चाकण उलट अजून मनसरला पण अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व्हावं म्हणून त्या ठिकाणी माझी मागणी आहे. या भागाला इकडं एक अप्पर जिल्हाधिकारी मंजूर आहे, ते व्हावं लवकर म्हणून आणि खेड तालुक्यात 2 अप्पर तहसील व्हावी, चाकण पण व्हावं आणि कडूस पण व्हावं. त्यामुळं चाकण आत्ता या ठिकाणी अधिसूचना तर झालेलीच आहे, पण कडूचं पण व्हावं कारण खेड तालुक्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. हवेलीला जशी 3 तहसील कार्यालय आहेत त्याचबरोबर मावळ आपलं भोर मुळशी मतदारसंघात 3 तहसील कार्यालय आहेत. अशाच पद्धतीनं खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातसुद्धा एक मुख्य आपलं राजगुरुनगर तहसील आणि त्याला कडूस अप्पर तहसील आणि चाकण व्हावं. चाकणची अधिसूचना होत आलेली आहे आणि कडूची पण लवकर निघावी म्हणून माझे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदय त्याचबरोबर महसूल मंत्री महोदय कलेक्टर साहेब यांच्याकडे मी पाठपुरावा कडूसाठी पण करत आहे. परंतु चाकणची अधिसूचना निघाली हे कळाल्याच्या नंतर चाकणला विद्यमान आमदारांचा विरोध होतोय म्हणून त्या ठिकाणी चुकीचं नेरेटिव्ह माझे आमदार त्या भाषणात बोलले, तर त्यांच्या ज्या भाषणाच्या वाक्यातला मी निषेध करतो आणि त्यांच्या भाषणाच्या आधारावर कालपासून चाकणच्या माझ्या विचाराची जी मंडळी नाही आहेत आणि ज्यांना राजकारण सुचतंय अशा मंडळींनी सोशल मीडियामार्फत खेड तालुक्याच्या विद्यमान आमदाराला चाकणचा रोष का, तर यांनी आमदार असताना चाकणचे जेवढे प्रश्न मांडले नाहीत तेवढे प्रश्न मी कचऱ्याचा असेल, पाण्याचा असेल, पाणी पुरवठ्याचा असेल. त्यात एक विशेष बाब म्हणजे मी अजून सांगायचं राहिले की चाकणची जी काल ते पाणी पुरवठ्याच्या त्या फिल्टर प्लांटवर गेलते तो फिल्टर प्लांट सुरूच होत नव्हता. कॉन्ट्रॅक्टरला विचारलं, शिवनना विचारलं का नाही होतं, ते म्हटले 67 लाख रुपये तिथं स्टॅम्प ड्युटी भरायला लागते. मी अधिवेशनात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनमधून तो प्रश्न विचारला. महसूल मंत्री महोदयांनी माझ्या पत्रावर एन्डोर्समेंट मारली. संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं की स्टॅम्प ड्युटी माफ करा. फक्त 7 लक्ष रुपयामध्ये ते याचं ॲग्रीमेंट झालं आपल्या MIDC बरोबर. 60 लाख रुपये त्या आपल्या याचं वाचले नगर परिषदेचे, ते आज विकास कामांना लागलेत आणि मग मला स्वतः शिवनी प्रशासक म्हणून आभाराचं पत्र दिलं आहे की तुमच्यामुळं आमच्या नगर परिषदेची एवढी मोठी रक्कम वाचली. आणि मग हे म्हणतात मी मदत केली नाही किंवा हे केलं नाही. तर चाकणच्या प्रत्येक प्रश्नावर मी हे स्वतः आम्ही अधिवेशनात चाकणचं ट्रॅफिक मिटावं म्हणून तिथं पायऱ्यांवर यांच्या पक्षाची लोक माझ्याबरोबर घेऊन मी आंदोलन केले. कृती समितीबरोबर पायी आंदोलन केलं, PMRDपर्यंत पोहोचलं, वेगवेगळ्या मिटिंगा घेतल्यात आणि चाकणचे आता 7-8 चौक जे नव्यानं आपले झालेत या चौकाचे पैसे मंजूर करून आणण्यासाठी सुद्धा मिटिंग घेतल्या आणि ती कामंसुद्धा देखरेखीखाली म्हणण्यापेक्षा पाठपुरावा करून आत्ता केले. त्यामुळं चाकणची ट्रॅफिक थोडी कमी होती. त्यामुळं चाकणचा प्रत्येक प्रश्न मला माहिती आहे. पोलीस स्टेशनचा असेल, नगर परिषदेच्या जागेचा पण आत्ता विषय मांडला, त्या शास्तीकर माफ व्हावं म्हणून त्या ठिकाणी मी विषय मांडला. प्रत्येक अधिवेशनात माझा चाकणचे प्रश्न जास्तीत जास्त मांडायचा मी प्रयत्न केला आहे. चाकण एक ऐतिहासिक गाव आहे. ते संग्रामदुर्ग किल्ल्याचं त्या ठिकाणी त्याचंसुद्धा नूतनीकरण होण्यासाठी पुरातत्व विभागाकडून आज अधिकच्या मंजुऱ्या होऊन जास्तीचे पैसे मिळावे म्हणून तो सुद्धा प्रयत्न सातत्यानं चालू आहे. आणि मग चाकणसाठी चक्रेश्वरचे
आत्ता जो काल परवा रस्ता झाला याचे पैसे ते काम रद्द झालं, परंतु अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडून मी ते पैसे परत आणले आणि परत टेंडर करायला लावलं आणि मग विद्यमान आमदार म्हणून माझ्या अधिकारात मी ते भूमिपूजन केलं आणि विद्यमान तिथल्या नगराध्यक्ष म्हणून प्रोटोकॉल म्हणून त्यांना त्या ठिकाणी बोलवलं. आम्ही प्रशासकीय बाजूनी प्रोटोकॉल पाळून भूमिपूजन केलं. हे त्यांना पसंत पडलं नाही, त्याच्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी टीका करू द्या, परंतु त्या कामाचा भूमिपूजनाचा अधिकार विद्यमान आमदार म्हणून माझाच होता. ते रद्द झालेलं काम मीच मंजूर करून आणलं होतं तारांकित प्रश्न मांडून. 24 सप्टेंबरला आपण तारांकित केला, 29 सप्टेंबरला त्याची पुनर्जीवित प्रमा मिळाली आणि तिथून पुढे ते काम झालं. त्यामुळं ते दिशाभूल करायचा प्रयत्न करतात, तर मी त्यांना घाबरत नाही आहे. त्यांना दिशाभूल करून वेगवेगळ्या प्रकारे त्यांना आता पत्रकार परिषदेमध्ये प्रत्येक गोष्टीचं पॉईंटशीर ते आणि त्यांच्याबरोबर असणारे जे 2-4 जण त्यांनासुद्धा पॉईंटशीर उत्तरं देऊन समाजापुढे दाखवणार आहेत की ही किती लबाड आहेत. मग हे जर समजा लबाड नसते तर ते पडले पण नसते ना. त्यामुळे त्यांच्या लबाड्या आता पडलेत म्हणून मी आत्तापर्यंत नव्हत्या टाईक केल्या, परंतु प्रत्येक त्यांची लबाडी ही जनतेसमोर 2 दिवसात आणणार आहे. खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांच्या माध्यमातून खरपुडी बुद्रुक तालुका खेड गावासाठी जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत 11,60,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून गावात महावितरणच्या कामांतर्गत नवीन 11/100 kVA क्षमतेचा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहे. या कामासाठी खरपुडी बुद्रुकचे सरपंच जयसिंग भोगाडे, युवा नेते चैतन्य गायकवाड, निरंजन खंडागळे आणि राणी येसुबाई महिला बचत गटाने सातत्याने पाठपुरावा केला होता. खेड तालुक्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 18 शाखा मिळून या आर्थिक वर्षात 32 कोटी 20 लाखांचा नफा झालाय. तालुक्यातील 106 विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अखत्यारीत गेल्या 3 खरीप हंगामात 365 कोटी 17 लाख रुपयांचे पीक कर्जाचे वाटप करण्यात आले होते. घेतलेले पीक कर्ज मार्च अखेर 0 व्याजाने शेतकरी सभासदांनी 311 कोटी 31 लाखांची पीक कर्जाची परतफेड केल्याची माहिती विभागीय अधिकारी तानाजी दौंडकर यांनी दिली आहे. खेड तालुक्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 18 शाखानिहाय खरीप हंगामातील केलेले कर्ज वाटप रक्कम व कंसात मार्च अखेर वसूल झालेली रक्कम पुढील प्रमाणे आहे. राजगुरुनगर 26 कोटी 91 लाख कंसात 24 कोटी 12 लाख 89.62%, पाबळ रोड 12 कोटी 68 लाख कंसात 11 कोटी 17 लाख 88.13%, चाकण 33 कोटी 35 लाख कंसात 28 कोटी 86 लाख 86.54%, आळंदी 13 कोटी 88 लाख कंसात 10 कोटी 47 लाख 75.42%, मरकळ 8 कोटी 97 लाख कंसात 6 कोटी 14 लाख 77.41%, भोसे 35 कोटी 95 लाख कंसात 29 कोटी 88 लाख 83.12%, बहुळ 19 कोटी 17 लाख कंसात 15 कोटी 99 लाख 83.37%, दावडी 10 कोटी 87 लाख कंसात 9 कोटी 84 लाख 90.48%, वाफगाव 25 कोटी 9 लाख 23 कोटी 70 लाख 94.45%, चास 17 कोटी 42 लाख कंसात 12 कोटी 93 लाख 74.23%, वाडा 21 कोटी 49 लाख कंसात 18 कोटी 67 लाख 86.87%, डेहणे 11 कोटी कंसात 8 कोटी 59 लाख 78.10%, कडूस 36 कोटी 54 लाख कंसात 31 कोटी 7 लाख 85.2%, कुरकुंडी 28 कोटी कंसात 22 कोटी 98 लाख 82.5%, पाईट 25 कोटी 58 लाख कंसात 23 कोटी 13 लाख 90.44%, शिवे 10 कोटी 68 लाख कंसात 7 कोटी 99 लाख 74.82%, आंबोली 19 कोटी 1 लाख कंसात 17 कोटी 49 लाख 91.99%. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.